श्री स्वामी समर्थ. तर दिवाळीचे मिनी व्लॉग शेअर करते तुमच्याबरोबर. त्यामध्ये काल तुम्ही धनतेरसचा कालचा व्लॉग बघितला. आज रविवार होता, सुंदर रांगोळी काढलेली. रविवार होता ना, तर दिवाळीमधला हा सुट्टीचाच वार होता, म्हणजे आज कोणती पूजा करायची नव्हती. पण कालची पूजा मांडलेली, तिची उत्तर पूजा करून घेतली. त्यानंतर ना शंकरपाळ्या बनवायला घेतल्या. शंकरपाळ्यांचा मोठा व्लॉग माझ्या चॅनेलवर आहे आणि यूट्यूबला, तर तुम्ही बघू शकता. आणि शंकरपाळ्या मला अशाच कापायला आवडतात. शंकरपाळ्या पूर्ण अशा प्रकारे पातळ लाटलेली, तरी तळल्यावर कशी छान फुलते. त्यासाठी ना पहिले स्टार्टिंगला आपण टाकतो ना तेलामध्ये शंकरपाळी, तेव्हा थोडासा गॅस कमी करायचा, मग छान फुलतात अशा. आणि मग मीडियम गॅसवर तळायच्या. पूर्ण शंकरपाळ्या आपल्याला मीडियमच गॅसवर तळायच्या असतात. आणि मग अशा प्रकारे एखाद्या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि तिथं साईडला ठेवून द्यायच्या. अशाच प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी फुलतात आणि एक नंबर होतात. तर शंकरपाळ्या मध्ये अशा मिक्स करायला लागतात. आणि एकीकडे म्हणजे लाटायला वेळ नाही लागत, पण तळायला वेळ लागतो. अशा प्रकारे आता सगळ्या शंकरपाळ्या मी करून घेतलेल्या. आणि त्यानंतर विचार केलेला, आज पूजा वगैरे करायची नव्हती आणि वेळ पण नव्हता, कारण का फराळ व्हायचा होता. तर मग मी विचार केला का शंकरपाळ्या माझ्या झाल्या दुपारपर्यंत, लगेच झाल्या, 1 किलोच्याच होत्या. त्यानंतर मग मी आता घेतलेलं आहे चकलीचं करायला. चकलीचं खरं तर घेणारच नव्हती, पण सगळ्या मुलांनी हट्ट केला का चकली पाहिजे. साहित्य होतं घरामध्ये, फक्त हे जयाची आपली पटणी असते ना, ते पटणी मी घेते. आणि त्याच्या 1 किलो पटणी असेल तर त्याच्या अर्धा प्रमाण करत जायचं. म्हणजे अर्धा किलो चणा डाळ, पाव किलो उडीद डाळ, अर्धा पाव मूग डाळ, आणि मग मुठभर धणे, जिरं वगैरे, आणि काळा मिरी चमचाभर, असं सगळं हे प्रमाण आहे. याविषयी सविस्तर ब्लॉग माझ्या चॅनेलवर आहे, एकदम व्यवस्थित. आणि चकली तर 1 नंबर लागते, मुलांची फेवरेट आहे. भाजणी करून झाल्यावर पीठ दळायला दिलं आणि मग हा तोरण कंप्लीट केला. हा तोरण ना मी 2 दिवस करत होती, कारण का वेळच नव्हता, फराळ हे ते सगळंच होतं त्यामुळे. तर फायनली हा तोरण आज कंप्लीट केला आणि उद्या लावायचा येतो. आणि ते कंप्लीट झाल्यावर मी इथे हार बनवायला घेतले. इथे मी रिक्षासाठी, दरवाजासाठी, लक्ष्मीपूजनासाठी, आपलं नरक चतुर्थीसाठी असे सगळे हार आजच बनवून घेतलेले. आणि या माळासुद्धा बनवून ठेवलेल्या. तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या ब्लॉगमध्ये देवारा कसा सजलेला आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे शॉर्टमध्ये, पण पुढे सुद्धा बघायला मिळेल. आणि ते श्रीयालला माझा हार बनवून झाल्यावर मस्ती करत होता. रात्री 1:45 वाजलेला आणि सकाळी सुद्धा लवकर उठायचं होतं. तर चला भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.